इकडे इकडे थंडी आहे ना. हा बेडरूम मोठा आहे ना बेडरूम. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आत्ता हा माझा प्रेग्नन्सीचा 9वा महिना चालू आहे आणि मम्मी पप्पा म्हणजे माझे मम्मी पप्पा आता इथे आज येणार आहेत. म्हणजे आता ते लँड झालेले आहेत US मध्ये ऑलरेडी आणि आत्ता मी आणि हितेश त्यांना घ्यायला चाललो आहे. तर आज मी खूप खुश आहे कारण की मम्मी पप्पा फर्स्ट टाईम अमेरिकेत येत आहेत आणि माझी टेक केअर करायला ते येत आहेत. म्हणजे आता मला डिलिव्हरीसाठी 1 महिना उरलेला आहे आणि त्यानंतरसुद्धा ते माझ्याबरोबर 2-3 महिने इथे राहणार आहेत. सो आता मी त्यांना घ्यायला चालली आहे आणि मी जेवण वगैरे सगळं त्यांच्यासाठी आता बनवून चालली आहे कारण की आत्ता वाजलेत दुपारचे 12 आणि त्यांना आल्याला भूक लागेल. तर त्यामुळे मी जेवण वगैरे सगळी तयारी करून इथून आता निघते. सो इथे मी त्यांच्यासाठी हे असे पॅटी बनवलेत आणि इथे मी कढी बनवली आहे त्यांच्यासाठी आणि ह्याच्यात राईस आहे. सो असं काहीसं सिम्पल अँड स्वीट जेवण बनवून आता हे बघा 12 वाजलेत, 12:04. जस्ट त्यांची फ्लाईट लँड झाली आहे. अजून त्यांना मोस्टली म्हणजे हाफ ॲन आवर लागू शकतो कारण की इमिग्रेशन आणि बॅग वगैरे घेण्यामध्ये तेवढा टाईम लागतोच. सो आम्ही जवळजवळ अर्ध्या तासात इथून जाऊ त्यांना घेण्यासाठी. आणि इथे मी त्यांच्या वेलकमची सुद्धा तयारी केली आहे म्हणजे आपल्या इंडियन पद्धतीने. इथे असा दिवा रेडी ठेवला आहे मस्त असा आणि इथे मस्त त्यांच्यासाठी हे मी घरीच बनवलेले जे मी लाडू बनवते. तुम्ही माझा ह्याचा व्हिडिओ पाहिला असणार लाडूच्या रेसिपीचा. सो हे तेच लाडू आहेत तर मी तेच त्यांना देणार आहे गोड म्हणून कारण की घरात तेच होतं गोड म्हणून. एवढ्या दिवसापासून वेदर खूप असं टेम्परेचर खूप पडलं होतं पण आज फायनली इथे सन आलेला आहे. म्हणजे बघा ऊन बरंच पडलेलं आहे त्यामुळे वेदर पण खूप छान आहे. मला वाटतं सियाटल पण मम्मी पप्पांचं वेलकम करत आहे. आत्तापर्यंत तरी असं होतं क्लायमेट की 4-5 डिग्री किंवा 1-2 डिग्री असंच टेम्परेचर असायचं. सो आज काहीतरी 10 की 11 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर. तर त्यामुळे खूप चांगलं वेदर आहे आणि ते लँड होत आहेत. सो त्यांना तरी ॲटलिस्ट चांगलं वाटेल लँड झाल्यावर म्हणजे अशी थंडी जास्त वाजणार नाही कारण की ते इंडियावरून येतात. इंडियामध्ये ऑलरेडी खूप गरमी असते. सो आता आम्ही निघतो इथून. थोडासा उशीर झाला आहे आता 1:30 वाजलेत. ते ॲक्च्युली 12 वाजताच लँड झालेले पण त्यांच्या बॅग्स येत नव्हत्या लवकर तर त्यामुळे त्यांना उशीर झाला आहे. तर आता 1:30 वाजले. आता आम्ही इथून निघालो आहे मी आणि हितेश. सध्या बाहेर खूप थंडी आहे तर त्यामुळे मम्मी पप्पांसाठी मी मागे स्वेटरसुद्धा घेतलेत एक्स्ट्राचे कारण की त्यांच्यासाठी खूप जास्त थंडी असणार आहे 10 डिग्री म्हणजे. हे असं आहे सियाटलचं वेदर. आत्ताच सनी होतं आणि आत्ताच क्लाउडी. सो आता थंडी तर वाजत असेल त्यांना. एअरपोर्टला पोचलोय. अजून तर डोअर 18च येतोय. अजून पुढे जावं लागेल आपल्याला. पोचलोय. तिथे सगळेजण उभे आहेत. पांडे पण इंडियावरून आले आणि मम्मी पप्पा पण आहेत. तिथे मम्मी पप्पा आहेत त्यांना माहित नाहीये मी आली आहे. इकडे इकडे आले फायनली. हा सो हा आधी आली आहे. बॅग टाकतोय. थंडी वाजत असेल ना. थंडी आता लागली. आता थंडी. मी स्वेटर आणलेत. देते थांब. 4 बॅग आहेत आणि 4 बॅग सगळ्यांवर बरे मामाने मस्त नावं टाकून दिली हा बॅग्सवर. सो पांडे
घेऊन आला ऍक्च्युली मम्मी पप्पांना. हा सो पांडे पण इंडियामध्ये म्हणजे 1 महिन्यासाठी गेला होता. पांडे हा तेच तो घेऊन आला ना व्यवस्थित. बसते तुम्ही बसा इथे. हा तुम्ही बसा इथे. होईल ना. हा आरामात आरामात. बॅग घ्या. हा बसले. काय काय बरेच प्रश्न विचारले असतील. आणि कशासाठी आले हे विचारले का. याला पांडेलाच विचारलं, सगळं सांगितलं इंग्लिश. अच्छा चांगलंय. पप्पा हो इकडे तुम्हाला आता खूप लागणार थंडी. खूप मोठी फ्लाईट होती. खूप मोठी. असे इंटरनॅशनल फ्लाईट मोठ्याच असतात. व्हेजिटेरियन घेतलेलं त्यांच्यासाठी जेवण, बट पप्पांसाठी नॉनव्हेज घेतलेलं. पप्पांचं नॉनव्हेज कसं होतं. व्हेज जेवले. व्हेज. अरे पांडेने घेतलं ना, मग आम्ही पण तेच सांगितलं. अच्छा व्हेजच घेतलं पप्पानी पण. दिलं होतं ना एकदा. हा तर चांगलं होतं का जेवण. छान होतं जेवण, छान होतं. मशरूमची भाजी होती आता. हा आणि पनीरचं. ओके. आता तुम्हाला कळालं असेल की आम्हाला किती वेळ लागतो यायला. मला टेन्शन पडलं काय कसे येतात काय मी पूर्ण थकले. वर्षातून येतात ते कसे येतात 2 वर्षांतरी. मग हे जास्त वर्षांनीच बरं आहे. मग तेच तर आमच्या पायने तरी बरं झालं, मी फिरत राहिली ना. आम्हाला इंडिया किती वेळ जात होते आम्ही. इंडियामध्ये यायचं असेल ना तर आम्ही खुश असतो, पण इकडे परत यायचं असेल तर कंटाळा येतो. वेलकम वेलकम. अशी या साईडला बघ एकदा. आलेले आहेत आता मम्मी पप्पा इथे. ते बॅग्स सगळ्या 4 बॅग्स ठेवले. थंडी काय आहे. थंडी आहे ना. हा बेडरूम मोठा आहे ना बेडरूम. काय हे शंकरपाळे लाडू. हे काय आहे. गुळ पावडर. अच्छा नाही ते भाकरवाडी. अच्छा हे ते मसाले आहेत ना. हे हो हे आहे. आपण आगरी पोळी मसाला मागवले ते. आम्ही 2 हे आणले. हे कसले लाडू आहेत. मेथीचे आहे. हा हे डिंक हे नंतर खायला होईल. डिंक हा नंतर मग डिलिव्हरी नंतर खाता येईल. आणि मावशीने आणली. अच्छा काय ही शीट सगळे. अच्छा तुम्ही घेतली असं. 5 प्रकार भारी पॅकिंग करून आणले डब्यात. डबा मी मामांकडे. चांगलं आहे. मेडिसिन चांगली पॅकिंग करून आणली तुम्ही. आम्ही नाही एवढं आणत. अच्छा मिरची पावडर. ठीक आहे. शंकरपाळे. आणि ह्याच्यात काय आहे. ह्याच्यात काय आहे. ह्याच्यात शंकरपाळे आणि ह्याच्यात अच्छा गोड. चिक्की की बेटा आम्ही ठेवते साबुदाणा. चिक्की. वा वा वा. तो ॲक्च्युली एवढं सामान होतं मम्मी पप्पांच्या बॅगेत. म्हणजे त्यांनी
एवढा काही खाण्याच्या गोष्टी आणल्या होत्या की त्या काढताच म्हणजे त्या वस्तू सगळ्या काढताच आम्हाला खूप वेळ गेला आणि ते सगळं अरेंज करायला म्हणजे मी किचनमध्ये पूर्णपणे बिझी होऊन गेली, कारण की त्यांनी खूप गोष्टी आणल्या होत्या. म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की खाऊच्या गोष्टी घेऊन या थोड्याफार, ज्या आम्ही इथे मिस करतो मोस्टली, पण त्यांनी खूपच गोष्टी आणल्या होत्या खाण्यासाठी. तर मी मोबाईल साईडला ठेवला, शूटिंग बंद केली आणि नंतर सगळं काही अरेंज करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे मी पुढचा व्हिडिओ काही शूट केला नाही आणि व्हिडिओ एंडही केला नाही त्या दिवशी. तो जसं की तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता, या ज्या बेडवरती मी सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत बाळाच्या, तर या सर्व बाळाच्या वस्तूसुद्धा मम्मी पप्पा इंडियावरून घेऊन आलेली आहेत. मी पुढच्या व्हिडिओमध्ये इंडियावरून मम्मी पप्पांनी काय काय आणलं आहे बाळासाठी हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. एनिवेज, सो मम्मी पप्पांचा प्रवास तर एकदम खूप छान झाला. कारण की मला असं वाटलेलं की ते खूप थकून येतील, पण ते असं वाटलं की कुठेही ते थकले नव्हते आणि खूप छान प्रकारे त्यांचा प्रवास झाला. आणि खूप लाँग जर्नी होता त्यांच्यासाठी आणि हा फर्स्ट टाईम त्यांनी हा प्रवास केला होता असा काहीसा. तर येस, ते व्यवस्थितपणे इथे अमेरिकेत पोहोचले आहेत आणि मला एकदम आता थोडंसं बरं वाटतं की आत्ता माझ्या हातची थोडी कामं कमी होणार आहेत आणि मला थोडासा आराम मिळेल आता या 9व्या महिन्यात. कारण की आता हा माझा 9वा महिना चालू आहे, जस्ट चालू झाला आहे. सो आत्ता मी व्हिडिओ एंड करते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.